नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देश 3 मे पर्यंत लॉकडाऊन केलेला आहे. महाराष्ट्रात त्याची कडक अंमलबजावणी चालू आहे. कोरोनाचा विषाणू हा संसर्गजन्य असल्यामुळे जगभर त्याच्यावर लस शोधण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु अद्याप यश आलेलं नाही. चीन असेल, इटली असेल, स्पेन असेल, अमेरिका असेल, त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागली. भारताने लवकर लॉकडाऊन केल्यामुळं त्या देशांच्या तुलनेत आपल्याकडे संसर्ग कमी झाला आहे. तरी देखील पुणे, मुंबई, नागपूर या शहरामध्ये त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. परंतु अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे समाजावर अनेक परिणाम झालेले आहेत. आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, पर्यावरणाचे असतील. तर या सर्व परिणामांच्या विषयी, विशेषतः पर्यावरणावर काय परिणाम झाला याविषयी आपण आज संवाद साधणार आहोत. सासवड येथील प्रसिद्ध पर्यावरणवादी अमित प्रमोदजी पावशे सर. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं काय पूर्ण नाव? माझं नाव अमित प्रमोद पावशे. तुमचं काय शिक्षण आहे? माझं MSc झालंय पर्यावरण शास्त्रामध्ये. पर्यावरणशास्त्र कुठल्या विद्यापीठात? भारती विद्यापीठामध्ये. आता सर, कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्ग नव्हता, तुम्ही स्वतः काय काळजी घेता? आदरणीय आपल्या पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे सासवड नगरपालिकेच्या ज्या काही सगळ्या गाईडलाईन्स आहेत, आमदार साहेब आपल्याला वेळोवेळी सूचना करतात, त्या सगळ्यांचं तंतोतंत पालन करणे, शक्यतो बाहेर न पडणे, पण अगदीच गरज पडली तर बाहेर पडत असताना योग्य ती काळजी घेणे, मास्क वापरणे, घरी आल्यानंतर पुन्हा हातपाय धुणे, सॅनिटायझर वापरणे. आणि कारण की मला असं वाटतं की ही लढाई स्वतःला वाचवण्यासाठी नाही आहे, आपल्या घरातल्या आबालवृद्धांना वाचवण्यासाठी आपणच स्वतः या मास्कचा ढालसारखा उपयोग केला पाहिजे, आपल्या घरांचा उपयोग गडकोटांसारखा केला पाहिजे आणि आपण आपल्या संपूर्ण फॅमिलीला त्या कोरोना व्हायरसपासून सुरक्षित ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण या जर सगळ्या अंमलबजावणी योग्य पद्धतीने करत राहिलो तर लवकरच या संकटातून सुद्धा आपण बाहेर पडून येऊ. सर, आता तुम्ही पर्यावरणाचे अभ्यासक आहात. बऱ्याच वेळा मी तुमची व्याख्यानं ऐकलेली आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर हरियाणा, पंजाबमधील नागरिकांना सांगितले की आम्हाला तिथून हिमालय दिसू लागले आहे. प्रदूषणाची पातळी एवढी मोठी वाढलेली होती की त्यामुळे त्यांना कित्येक वर्ष हिमालयाचं दर्शन झालं नव्हतं. ते हिमालयाचं दर्शन झाले. बातम्या आल्या की गंगा शुद्धीकरणासाठी कोट्यवधी रुपये केंद्र शासनाने खर्च केले. अनेक सरकार त्यासाठी खर्च करते. जे काम अनेक वर्षात झालं नाही ते गेले महिनाभरात झाले आणि गंगा शुद्ध झाल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे मुंबईमध्ये देखील मोर रस्त्यावर येऊ लागले, दिल्लीमध्ये रस्त्यावर येऊ लागले, प्राणी शहरामध्ये येऊ लागलेले. अशा प्रकारचं त्यांना सुरक्षिततेचं वातावरण तयार झाल्याचं प्रत्यक्षदर्शनी पाहायला मिळतं. पण नेमका लॉकडाऊन नंतरचा भारत देशामध्ये पर्यावरणाचा काय परिणाम झाला, त्याचे काय परिणाम होतील मानवावर आणि प्राण्यांच्यावर, पक्ष्यावर, तुमचं काय मत आहे ते सांगा. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्याचे 2 प्रकारचे परिणाम आपल्याला दिसतील. एक जो खूप मोठ्या स्तरावरती आहे, जागतिक स्तरावरती होणारा जो परिणाम आहे, तो ज्यामध्ये गेली अनेक वर्ष आपण ज्या संकटांशी लढतो आहोत, जसं सर आता आपण उल्लेख केला, जे संकट आपण मानवानी स्वतःच्याच कृतीतनं निर्माण केली आणि काही कालानंतर ती आवरण्यासाठी त्याला हाताबाहेर व्हायला लागली. म्हणजे जसं ओझोनचा लेयर कमी होणे, ओझोनचा थर कमी होणे, जागतिक तापमान वाढ होणे आणि ऋतुचक्र बदलणे, आणि या सगळ्या मागे कुठे ना कुठे मानवनिर्मित कारणच होती. आणि हळूहळू ती परिस्थिती माणसाला आवरण्यासाठी हाताबाहेर जाऊ लागली होती. पण कोरोनाच्या निमित्ताने आज आपण सगळेजण आपापल्या घरामध्ये अडकून पडलो आहोत आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम काय झाला असेल तर रस्त्यांवरची वाहनांची वर्दळ कमी झाली आणि अर्थात त्यामुळे आता पोल्युशनची पातळी, प्रदूषणाची पातळी ही खूप खाली आलेली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी काही असे चौक होते की जिथे ज्याला PPM म्हणतात, पार्टिक्युलेट मॅटर ज्याला म्हणतात, की ज्यांनी श्वसन संस्थेचे बरेच आजार होतात,
त्याची धोकादायक पातळी त्यांनी ओलांडलेली होती. अनेक चौकांमध्ये ऑफिस सुटण्याच्या कालावधीमध्ये ही पातळी विशेष प्रमाणामध्ये जास्त असायची. पण आज हे प्रदूषण थांबल्यामुळे निसर्गाने, आपण असं म्हणूयात कदाचित, करेक्शन केलं. जे करेक्शन माणसाला करता येत नव्हतं ते करेक्शन हे आता निसर्गाने केलेलं आहे. प्रदूषणाची पातळी खाली आलेली आहे. जगभरामध्ये सायंटिस्ट आता म्हणतात की ओझोनचा थर पुन्हा वाढू लागलेला आहे. ज्या नद्या स्वच्छ करणं, तुम्ही जसं आता म्हणालात सर, की आपल्याला अनेक वर्ष आपण खूप प्रयत्न करून पाहिले, पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये या नद्या पण आपल्याला स्वच्छ झालेल्या दिसतात. आज हिमालय दिसणे हे हवा प्रदूषण कमी झाल्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून जे सगळा इम्बॅलन्स झालेला होता, जो सगळा संतुलन बिघडलेलं होतं, ते संतुलन आपण असं म्हणूयात सॉरी हे जे संतुलन बिघडलेलं होतं ते आपण म्हणूयात की निसर्गाने पुन्हा दुरुस्त करून घेतलेलं आहे. आता फक्त आपल्याला एक महत्वाची गोष्ट अशी करावी लागेल, मला असं वाटतं की जेव्हा आपण या लॉकडाऊन मधून बाहेर पडू तेव्हा पुन्हा पुन्हा पहिल्यासारखं प्रदूषण करायला नको. आणि मग मला असं वाटतं की इथे अनेक लोक असं सुचवतात की वर्षातून एक दिवस नो व्हेकल डे पाळायला काय हरकत आहे. एखाद्या दिवशी भारतभरामध्ये मोदीजी जसे आता टास्क देत आहेत तसा टास्क एखाद्या दिवशी सगळ्या लोकांना द्यावा की आज आपण गाडी नका वापरू. तर कदाचित हा एक पर्याय आपल्याला या करोनाने शिकवलेला आहे. स्थानिक पातळीवरती ह्या लॉकडाऊनचा परिणाम म्हणाल तर ग्रामीण भागामध्ये याचा फारसा परिणाम दिसत नाही, कारण की तिथे कायमच प्रदूषण कमी आहे, तिथे कायमच गाड्यांची वर्दळ कमी आहे. पण शहरी भागांमध्ये जिथे हे प्रदूषण फार वाढलेलं होतं तिथे मात्र आपल्याला अगदी आपण त्याला कळता येतात, दिसता येतात, लक्षात येत आहेत असे चांगले बदल होत आहेत. म्हणजे पक्षी आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत. मध्यंतरी आमच्या मित्रांनी असं सांगितलं की आमच्या घराच्या बाहेर चिमण्या आल्यात. आता बघा, गमतीशीर गोष्ट अशी आहे, आपल्यालाही जाणवेल की दुपारच्या शांत वेळेला आता आपल्याला चिमण्यांचे चिवचिवाट ऐकू यायला लागलेले आहेत, आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यायला लागलेला आहे. मग हा पूर्वी नव्हता का? तर असेलही, पण कदाचित त्या गाड्याच्या गोंगाटांमुळे आपल्याला कधी तो नोटीसच झाला नव्हता. आता याच्यामध्ये एकच फक्त महत्वाची गोष्ट अशी आहे की काही पक्षी हे काही अंशी माणसावरती अवलंबून झालेले असतात. म्हणजे शहरामध्ये राहणारे जे पक्षी आहेत, उदाहरणार्थ पारवे असतील, चिमण्या असतील, कावळे असतील, की म्हणजे आता समजा एखादं छोटंसं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या कचऱ्यावरती अवलंबून झालेले काही प्राणी पक्षी असतात. आज जर का ते हॉटेल बंद झालं तर मग त्याच्यामध्ये अगदी तुम्ही भटकी कुत्री म्हणा किंवा मांजरं म्हणा, घारी म्हणा, कावळे म्हणा, चिमण्या म्हणा, तर त्यांचा तो एक अन्नाचा सोर्स बंद झालेला असतो. आणि मग ते पुन्हा आपल्या अन्नाच्या शोधार्थ पुन्हा त्यांच्या नैसर्गिक ठिकाणी जातात. म्हणजे ज्यांनी जे माणसावरती अवलंबून झालेले होते ते पुन्हा आता आपल्या नैसर्गिक आवासाकडे परतलेले आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीने निसर्गावरती या लॉकडाऊनचा निश्चितच चांगला परिणाम झालेला आहे. फक्त तो परिणाम पुढे पण टिकून राहावा याच्या दृष्टीने आता आपण पुढे लॉकडाऊन पश्चात सुद्धा खूप काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे हे ज्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तशाच राहू शकतील आपल्याकडे. आता पर्यावरण शास्त्रामध्ये हे काय सांगितले, जगाचा जर आपण पर्यावरणाचा अभ्यास केला, अमेरिकेमध्ये फार मोठी जंगलं आहेत, ऑस्ट्रेलियात जंगलं आहेत, भारतामध्ये सुद्धा जंगलं आहेत. मग हे संतुलन बिघडलेलं जे आहे ते नियमित करण्यासाठी शासन पातळीवर, अभ्यासक्रम पातळीवर काय उपाययोजना केल्या म्हणजे तर हा संतुलन कायम राहील, तुम्हाला काय वाटतं? ऑलरेडी आपल्याकडे याच्यावरती खूप अभ्यास झालेला आहे जगभरामध्ये आणि त्याच्या खूप साऱ्या गाईडलाईन्स सुद्धा आहेत की पर्यावरणाची, प्रदूषणाची पातळी मेंटेन ठेवण्यासाठी गाडीचा उत्सर्जन किती असावं गाडीचं. म्हणून तर आता आपण BS6 ज्याला म्हणतो व्हेकल्स जे आता आलेले आहेत, हा त्याचाच भाग आहे की हळूहळू आता कमी उत्सर्जन करणारी वाहनं आता आपण वापरली पाहिजे. म्हणजे डिझेल व्हेकल्सच्या ऐवजी बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स आता हळूहळू आपण व्हेकल्सकडे चाललेलो आहोत. आणि त्यामुळे आता त्याचा चांगला भाग असा आहे की हा BS6 नामांकनाची आता गाड्या येतील. त्याच्यानंतर आणखी लोक असं म्हणतात की आपण आपल्याकडे घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक आपण जे एकेकाळी आपल्याला असं वाटत होतं की कधी आपल्या आयुष्यातून जाणारच नाही, पण आपण काही अंशी तरी त्याला आता आपण बाजूला काढण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या प्रथम दर्शनी आपल्याला इम्पॉसिबल वाटतात, पण त्या
आपल्याला पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने कधी ना कधी कराव्याच लागतील. जसं लॉकडाऊन एकेकाळी इम्पॉसिबल वाटतच होतं आपल्याला, पण जेव्हा संकट अगदी गळ्याशी आलं तेव्हा आपण तो मार्ग स्वीकारलेलाच आहे. म्हणून पर्यावरणामध्ये सुद्धा संकट गळ्याशी येण्याची वाट न पाहता मला वाटतं आपण अगोदरपासूनच या सगळ्यांचा अभ्यास करून यामध्ये आपण त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. आणि म्हणून कोणत्याही शहराची रचना करत असताना, कोणताही प्रकल्प निर्माण करत असताना पर्यावरण तज्ज्ञांची परवानगी घेणं हे त्याच्यासाठी बंधनकारक असतं. आपला कायदा सुद्धा अतिशय उत्तम आहे, कायद्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त इम्प्लिमेंट करत असताना त्याच्यामधले लूपहोल जेव्हा शोधले जातात, त्यामध्ये जेव्हा त्रुटी शोधून त्याचा फायदा घेतला जातो, तर ते लोकांनी न करता स्वतःच एक जबाबदार नागरिक म्हणून मी जे काही काम करतो त्यातून कमीत कमी प्रदूषण कसं होईल ह्या सगळ्याचा मी माझ्यासाठी करायला पाहिजे. कारण की आत्ताच करोनाने आपल्याला दाखवून दिलंय की हे काही कोणाच्या दुसऱ्याच्या घरी जाणारं संकट नाहीये, हे आपल्या दाराशी येणारं पण संकट असू शकतं. म्हणून आपली काळजी आपणच घ्यायला पाहिजे. आणि आता दुसरी एक छान गोष्ट अशी मला या करोनामधून दिसते, आता तसं ही महामारीचं संकट आहे त्यातनं छान नाही म्हणायला पाहिजे खरं तर, पण एक चांगली गोष्ट अशी दिसते मला की आज आपण आपल्या एकीचं दर्शन घडवून दिलेलं आहे. आज अख्खं सासवड गाव आपण असं म्हणतो की एक गाव म्हणून एकत्र उभं राहिलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये संपूर्ण गाव एकत्र उभं राहिलेलं आहे. बाहेरच्या लोकांनी गावात प्रवेश करताना ते काळजी घेता येत आहेत, आपल्या लोकांनी बाहेर जाताना ते काळजी घेता येत आहेत. आणि ही एकी एरवी कदाचित शक्य झाली नसती, पण ती आज आपल्यावरती आलेल्या संकटामुळे, जसं आपण म्हणतो की भावाभावांमध्ये भांडण असतं पण घरावरती संकट ओढावलं की दोघं एकत्र येतात, तसं आपल्यामध्ये झालेलं दिसतं गावामध्ये की सगळे लोक आज एकत्र येऊन लढतात आहेत. पुढे मला वाटतं संकट येण्याची वाट न पाहता आपण जर असेच एकत्र राहिलो तर आपण प्लास्टिक काय, ग्लोबल वॉर्मिंग काय, मला वाटतं मोठ्या मोठ्या संकटांना सुद्धा आपण यातून परतवून राहू शकतो. करोनाच्या संकटातून आपण काय करू शकतो ह्याची जाणीव जरी आपल्याला झाली तरी मला वाटतं की आपण यातून फार मोठा धडा घेतला असं ते होईल. सर, आता यामध्ये शासन दरवर्षी सांगते की झाडं लावा, पर्यावरण जर राखायचं असेल तर झाडं लावली पाहिजे. 22 कोटी 25 कोटी झाडाचं लक्ष ठेवलं जातं, लावली जातात. परंतु अनेक वर्षी मी पाहतो त्याचा काही रिझल्ट आपल्याला दिसत नाही. पर्यावरणाचा आणि झाडांचा काही संबंध आहे. आता सासवडमध्ये मी पाहिलं की चंदू काकांसारखा एक द्रष्टा नेता होता, त्यांनी वाघडोकरांचं रूपांतर चांगलं केलं, अतिशय चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन झोन तयार झाला. तेच त्यांनी कित्ता जेजुरीत गाजवला. जेजुरीमध्ये खंडोबाच्या गडावर तो परिसर सगळा डोंगर बोडका आहे, तिथं त्यांनी एकदम ऑक्सिजन झोन तयार केलेला आहे. म्हणजे ही त्याची गरज आहे का? अशा प्रकारची ऑक्सिजन झोन गावाला गरज आहे का? आणि झाडांनी तो सुधारला जातो का? बरं, झाडं लावताना बऱ्याच वेळेस सरकार सांगतं तुम्ही निलगिरीची झाडं लावा, नंतर आणखी 5-10 वर्षांनी सांगतात नाही ती जास्त पाणी पितोय, ती नका लावू, दुसरी लावा. मग यामध्ये शासनाचा निर्णय आणि पर्यावरणवाद्यांचा जो निर्णय आहे यामध्ये सायंटिफिक बेस काहीतरी असला पाहिजे. याबाबत तुमचं काय? वृक्षारोपण जेव्हा आपण करतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जसं आपण म्हणतो की मुलाला जन्माला घालणं सोपं आहे पण त्याला वाढवणं हे खूप अवघड आहे, तसंच झाडांचं पण आहे. आपण काही कित्येक कोटी झाडं एका महिन्याच्या कालावधीमध्ये माणसं आणि जेसीबी लावून लावू पण शकतो, पण 1 कोटी झाडं लावणं मी म्हणेन एक वेळ सोपं आहे, पण एक झाड वाढवणं हे खूप अवघड आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या स्तरावरती वृक्षारोपण करणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या लोक ही कामं करण्यासाठी सरकारी यंत्रणा आहेत, ते राबवतात. पण तुम्ही मी एक नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे माहिती आहे? आपण आपल्या बागेमध्ये जिथे आपण रोज असतो असं आपल्या बागेमध्ये आपण एकतरी झाड लावलं पाहिजे. आता ते झाड म्हणजे मला गुलाबाचं अपेक्षित नाही आहे, कारण की गुलाबाच्या झाडांपासून तुम्हाला फुलं मिळतील माणसाला, पण पक्ष्यांना काही खाद्य मिळणार नाही आहे किंवा निवारा मिळणार नाही आहे. तर जेव्हा आपण अशी झाडं म्हणतो तेव्हा कडुलिंबाचं झाड लावू शकतो आपण, कडीपत्त्याचं झाड लावू शकतो, अशी झाडं लावू शकतो आपण की ज्यांनी सगळ्यांना मिळेल फायदा. म्हणजे आता इथून आपण एक धडा घेतला पाहिजे की आपण अशी झाडं लावली पाहिजेत की ज्याचा फायदा सगळ्यांना होईल. म्हणजे पक्ष्यांना निवारा मिळेल, आपल्याला सावली मिळेल, कडुलिंबापासून औषधी गोष्टी मिळू शकतील. आणि एक झाड लावलं आपण सगळ्यांनी तर तुम्ही कल्पना करा, आज जर प्रत्येक घरी एक झाड झालं तरी प्रत्येक गावामध्ये आपल्या आपण ही हजारो झाडं झालीच ना. मग त्यासाठी अगदी कुठल्या तरी बोडक्या माळरानावरती जाऊन वृक्षारोपण करण्याची काही गरज नाही आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला इथे अगदी प्रकर्षाने सांगावीशी वाटते, माळरानावरती वृक्षारोपण करण्याच्या मुळातच
अनेक काय म्हणू अनेक अटी आहेत, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये काळजी घ्यावी लागते. कारण की वर्षानुवर्षे ही माळरानं का आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ही माळरानं माळरानच आहेत म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की पूर्वी इथे जंगल होतं आणि नंतर कोणीतरी वृक्षतोड केली आणि त्याचं माळरान झालं, असं नाही आहे. ही वर्षानुवर्षे म्हणजे ही जेव्हापासून आहे तेव्हापासून ही माळरानच आहेत. कारण की तिथल्या मातीचा थर तसा आहे, तिथल्या मातीचा पोत तसला आहे, तिथे पर्जन्यमान तसं आहे. आणि म्हणून वृक्षारोपण करताना सुद्धा नुसती झाडांची संख्या हे बघून उपयोगाचं नाही, तर ते झाड तिथल्या पर्यावरणामध्ये वाढणारं आहे की नाही. म्हणजे माळरानावरती आपण बाभूळच लावली पाहिजे, आपण बोरच लावली पाहिजे, आपण कडुलिंबच लावला पाहिजे, जे तिथे लागेल, वाढेल, जोपासेल आणि तिथल्या पर्यावरणाच्या मध्ये असणाऱ्या इतर घटकांना त्याचा उपयोग होईल. कुठलं तरी परदेशी झाड आणून आपण लावलं तर ते परदेशी झाड त्या वातावरणामध्ये ते झाडच नाहीये, ते तिथे टिकणारच नाहीये. निसर्गाशी त्याचा संघर्ष कधी टिकणारच नाहीये. त्या निसर्गामध्ये टिकण्यासाठी तिथलीच झाडं लावली पाहिजे. आता ह्या वृक्षारोपण करणाऱ्यांमध्ये मला 2 प्रकारचे लोक दिसतात. आता कदाचित काही लोकांना याचा राग येऊ शकतो, पण 2 प्रकारचे लोक दिसतात. एक फोटोसाठी वृक्षारोपण करणारे आणि दुसरे झाडासाठी वृक्षारोपण करणारे. तर जे मला असं वाटतं की जे फोटोसाठी वृक्षारोपण करणारे असतात की जस्ट एक मोठा आकडा यायला पाहिजे आणि असं सगळं भरगच्च दिसलं पाहिजे आणि गमतीने लोक म्हणतात ना की गेल्या वर्षी मी याच खड्ड्यात झाड लावलं होतं आणि म्हणून तसं त्याला मजा नाही आहे. मग ते तेवढ्यापुरती एक इव्हेंट म्हणून होऊ शकतं, पण त्यातून लॉंग टर्म काही येणार नाही आहे. म्हणून आपल्याला जेव्हा आपण वृक्षारोपण करतो तर ते झाडासाठी म्हणून वृक्षारोपण केलं पाहिजे, पर्यावरणासाठी वृक्षारोपण केलं पाहिजे. हा, निश्चितच त्याची दखल पत्रकारांनी घ्यायला पाहिजे, त्यांनी करण्याला उत्साह मिळतो, पण करणाऱ्यांनी मात्र प्रसिद्धीच्या मागे जाऊन ते करू नये. जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर निश्चितच पत्रकार हे नेहमी समाजाचा एक मोठा आधारस्तंभ असतो आणि त्यांचं लक्ष तुमच्याकडे असतं आणि तुमचं चांगलं काम असेल तर निश्चितच त्यांच्या नजरेतून कधी सुटणार नाही आहे. आणि म्हणून त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमचं छान काम करत राहा आणि प्रत्येक वेळेला वृक्षारोपण करत असताना कुणीतरी बॉटनिस्ट, वनस्पती शास्त्र तज्ञाला सुद्धा त्याचं मार्गदर्शन आपण घ्यायला पाहिजे. आता मला अनेक मुलं असं म्हणतात की अनेक तरुण मुलं असतात, त्यांना आवड असते, करण्याची खूप आवड असते. मग ते म्हणतात की आम्हाला झाडं लावण्याची खूप आवड आहे, पण मग मी ही झाडं लावताना मग आम्हाला सांगाल का तुम्ही कोणती झाडं लावायची वगैरे. तर डेफिनेटली आपल्याला हे सगळं करता येऊ शकतं. पर्यावरण शास्त्र मधले लोक किंवा वनस्पती शास्त्रातले लोक हे प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्रोफेसर आहेत. नावासमोर डॉक्टर ही पदवी असणारे, ज्यांच्याकडे PhD आहे, ते शास्त्रज्ञच आहेत. मग त्यांच्याशी बोलून आपण त्यांचा सल्ला घेऊ शकतो की आपण इथं कोणतं लावावं. अनेक ठिकाणी, अनेक गावांनी अनेक मॉडेल पण विकसित केलेली आहेत. आपण वृक्षारोपणामध्ये उडी घेण्याच्या आधी त्या गावांना व्हिजिट देऊन तिथली माहिती घेऊन मग आपण आपल्याकडे तो प्रकल्प आणला तर त्याच्यातून निश्चितच सक्सेस रेट हा चांगला असेल असं मला वाटतं. आणि सगळ्यांनी आपण असं ठरवायला पाहिजे खरं तर आता इथून पुढे की मी माझ्या घरी माझं एक झाड तर लावेनच, जिथे शक्य असेल तिथे लावेन. मध्यंतरी आम्ही एक संकल्पना अशी मांडली होती की मंदिरांच्या परिसरांमध्ये आपण फुलझाडं लावावीत. म्हणजे मंदिर आणि फुलझाडं म्हणजे जेणेकरून सुशोभीकरण पण होतं आणि मंदिराच्या परिसरामध्ये फुलं असतील तर लोक ती अगदी प्रेमाने जोपासतात सुद्धा. म्हणजे झाडं अशाच ठिकाणी लावावीत की जिथे ती चांगल्या पद्धतीने जोपासली जाऊ शकते. आणि म्हणून झाडं लावणं सोपं आहे, पण ती जोपासण्यासाठी मात्र आपल्याला अगदी सुरुवातीचे काही 1-2 वर्ष तरी जरा मेहनत घ्यावी लागते. एकदा झाड उभारीला लागलं की मग ते आपल्याला जोपासतं. धन्यवाद. कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतानं लॉकडाऊन केलेलं आहे. त्याचे फार चांगले परिणाम दिसू लागलेले आहेत. या संकटातूनही भारताचं फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखलं गेलेलं आहे. हिमालय स्पष्ट दिसू लागलाय, गंगा नदी स्वच्छ वाहू लागली, मोर किंवा पक्षी शहरामध्ये फिरू लागलेले आहेत. दिल्ली किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये स्वच्छंद मनाने मोर फिरू लागलेले आहेत. हे एक मानवाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली लक्षणं आहेत. अशा प्रकारे लॉकडाऊन जरी कोरोना गेला तरी वर्षभरातून एकदा, 15 दिवस, महिन्यातून एकदा केला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं मानवाच्या संवर्धनासाठी पर्यावरण किती उपयोगाचं आहे हे लक्षात येईल. अशा प्रकारचं मत डॉक्टर या ठिकाणी प्राध्यापक
पावशी सरांनी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद.